नमस्कार मित्रांनो, आयुष्यात एक वेळ अशी येते की आपला एखादा जवळचा नातेवाईक किंवा मित्र मोठ्या आशाने आपल्याकडे मदतीसाठी हात पसरतो. त्यामुळे आपण रक्ताचं नातं किंवा जुनी मैत्री बघून स्वतःच्या अडचणींचा विचार न करता लगेच खिशात हात घालतो आणि त्याला मदत करतो. पण खरी मेख तिथेच असते. जेव्हा तेच आपले हक्काचे पैसे परत मागण्याची वेळ येते तेव्हा समोरचा माणूस बदललेला असतो आणि आपल्यालाच आपल्या पैशांसाठी त्यांच्या समोर एखाद्या भिकाऱ्यासारखं लाचारासारखं उभं राहावं लागतं. शेवटी होतं असं की खिशातले पैसेही जातात आणि वर्षानुवर्ष जपलेलं ते नातंही कायमचं तुटतं. म्हणूनच तुमची रक्ताचं पाणी करून कमवलेली कमाई आणि आपली महत्वाची नाती दोन्ही वाचवायची असतील तर कोणालाही पैसे देण्यापूर्वी कोणत्या 7 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय साध्या भाषेत बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. नंबर 1, स्वतःची गरज आधी बघा. हा मुद्दा नीट समजून घ्या, कारण इथेच आपली मोठी चूक होते. आपल्याकडे जुनी म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा. याचा अर्थ असा की जोपर्यंत तुम्ही स्वतः समर्थ नाही तोपर्यंत दुसऱ्याचा भार उचलू नका. व्यवहार करताना लोक काय म्हणतील किंवा नातेवाईक नाराज होईल या फालतू विचारांना बाजूला ठेवा. अनेकदा आपण स्वतः कर्जाचे हप्ते भरत असतो, आपल्या घराची कामं अडकलेली असतात किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवलेले असतात. पण तरीही केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी किंवा नात्यात वाईट नको व्हायला म्हणून आपण ते पैसे दुसऱ्याला देऊन टाकतो. गावरान भाषेत सांगायचं तर स्वतःच्या घराचं भगदाड पडलेलं असताना दुसऱ्याच्या छतावर कौलं टाकायला जाणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती डळमळीत असेल तर दुसऱ्याला मदत करणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही संकटात आलात तर हेच नातेवाईक मदतीला येतील याची खात्री नसते. म्हणून आधी स्वतःच्या मुलाबाळांची सोय करा, स्वतःची गरज भागवा आणि त्यानंतर जर तुमच्याकडे शिल्लक पैसे असतील तरच मदतीचा हात पुढे करा. नंबर 2, स्पष्ट बोलण्यात कसलीच लाजबूज नको. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण इथंच आपली खरी फजिती होते. व्यवहाराच्या जगात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, रोखठोक बोलणं आणि समोरच्याला पटवून देणं यात कसलीच लाज बाळगू नका. अनेकदा नातेवाईक पैसे मागायला येतात तेव्हा आपल्याला नाही म्हणायला खूप संकोच वाटतो. आपल्याला वाटतं की नाही म्हटलं तर नातं खराब होईल किंवा समोरच्याला वाईट वाटेल. पण मित्रांनो, खोटी आश्वासनं देऊन नंतर वेळ मारून नेण्यापेक्षा सुरुवातीलाच स्पष्टपणे सत्य सांगणं कधीही चांगलं असतं. जर तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुमची स्वतःची आर्थिक ओढाता नसेल तर समोरच्याला आदराने पण ठामपणे सांगा की भावा, सध्या माझी परिस्थिती हात देण्यासारखी नाहीये. खोट्या आणाबाका घेऊन किंवा 2 दिवसात देतो असं सांगून त्यांना झुलवत ठेवू नका. स्पष्ट बोलण्यामुळे कदाचित समोरच्याला त्या क्षणी राग येईल किंवा तो थोडा वेळ नाराज होईल, पण भविष्यात होणारे मोठे वाद, पैशांची ओढाताण किंवा कायमची कटुता यामुळे नक्कीच टळेल. लक्षात ठेवा, जो माणूस सुरुवातीला स्पष्ट बोलतो तोच सुखी राहतो आणि त्याचे व्यवहारही स्वच्छ राहतात. त्यामुळे नाही म्हणायला शिका, कारण तुमची स्पष्टता तुमचं नातं आणि पैसा दोन्ही वाचवेल. नंबर 3, व्यवहाराची वेळ ठरवून घ्या. हा मुद्दा तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि नात्यात पारदर्शकता ठेवण्यासाठी अतिशय कळीचा आहे. जेव्हा आपण एखाद्या नातेवाईकाला पैसे देतो तेव्हा आपण रक्ताचं नातं असल्यामुळे कधी देणार हे विचारायला खूप लाजत असतो. आपल्याला वाटतं की समोरच्याला वाईट वाटेल किंवा तो आपल्याला हिशोबी समजेल. पण मित्रांनो, इथंच खरी चूक होते. व्यवहार कितीही जवळचा असला तरी तो स्पष्ट असला पाहिजे. पैसे हातावर टेकवतानाच समोरच्याला प्रेमाने पण ठामपणे विचारा की भावा, हे पैसे तू मला कोणत्या तारखेला किंवा कोणत्या महिन्यात परत करणार आहेस. जेव्हा तुम्ही एक ठराविक तारीख किंवा वेळ ठरवून घेता
तेव्हा समोरच्या माणसावर एक नैतिक दबाव निर्माण होतो. त्याला माहित असतं की अमुक तारखेला आपल्याला शब्द पाळायचा आहे. जर वेळ ठरली नसेल तर समोरचा माणूस ते पैसे द्यायला विनाकारण उशीर करतो, कारण त्याला वाटतं की तुम्हाला घाई नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त तोंडी बोलण्यावरती अवलंबून राहू नका. आजकालच्या काळात एखादा मेसेज, व्हॉट्सअप किंवा छोट्या चिठ्ठीवर आज मी तुला इतके पैसे दिले आहेत आणि तू ते या तारखेला परत करणार आहेस असं लिहून ठेवलेलं कधीही चांगलं. यामुळे उद्या जर तो माणूस विसरला किंवा त्याने टाळाटाळ केली तर तुमच्याकडे बोलण्यासाठी एक भक्कम पुरावा असतो. स्पष्ट व्यवहार हा कधीही नातं तोडत नाही, उलट तो विश्वास वाढवतो आणि भविष्यातले वाद कायमचे मिटवतो. नंबर 4, तो माणूस पैशांचा वापर कशासाठी करतोय. हा चौथा मुद्दा तुमच्या कष्टाच्या पैशांची किंमत ठरवणारा आहे. जेव्हा एखादा नातेवाईक आपल्याकडे पैसे मागायला येतो तेव्हा आपण फक्त नातं बघतो, पण तो माणूस त्या पैशाचं नेमकं काय करणार आहे हे विचारायला विसरतो. मित्रांनो, कोणालाही मदत करण्यापूर्वी त्याचं कारण काय आहे हे तपासून पाहणं तुमचं कर्तव्य आहे. जर समोरच्याला दवाखान्यासाठी, मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी किंवा खरोखरच घराच्या अन्नपाण्यासाठी पैशाची गरज असेल तर माणुसकीच्या नात्याने त्याला मदत करणं आपलं काम आहे. अशा वेळी केलेली मदत ही खऱ्या अर्थाने पुण्य ठरते. पण जर तो माणूस तुमच्याकडून उसने पैसे नेऊन चैनीच्या गोष्टी करणार असेल, महागडा मोबाईल घेणार असेल, व्यसन करणार असेल किंवा जुगार खेळणार असेल तर त्याला एकही रुपया देऊ नका. गावरान भाषेत सांगायचं तर दूध पाजायला वाघ पाळावा पण सापाला दूध पाजू नये. अशा लोकांना मदत करणं म्हणजे त्यांना आणखी बिघडणं होय. तुमची कष्टाची कमाई अशा ठिकाणी वापरली जात असेल तिथे ती वाया जाणार आहे तर अशा मदतीला काहीच अर्थ नाही. ज्याला खरोखर गरज आहे त्याला मदत करा, पण जो फक्त तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन स्वतःच्या मौजमजा पूर्ण करतोय त्याला वेळीच नाही म्हणायला शिका. तुमची ही एक विचारपूस तुम्हाला भविष्यातल्या मोठ्या आर्थिक नुकसानीपासून वाचवू शकते. नंबर 5, वारंवार मदत मागणाऱ्यांपासून सावध राहा. हा 5वा मुद्दा तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरणार आहे, कारण समाजात आणि नात्यात असे काही लोक असतात ज्यांना मदतीची जणू सवयच लागलेली असते. मित्रांनो, वारंवार मदत मागणाऱ्यांपासून सावध राहा हा नियम कायम लक्षात ठेवा. काही नातेवाईक असे असतात ज्यांच्या आयुष्यात नेहमीच कोणती ना कोणती आर्थिक अडचण चालूच असते. ते तुमच्याकडून एकदा पैसे नेतात, ते वेळेवरती परतही करत नाहीत, पण काही दिवसांनी पुन्हा नवीन कारण काढून तुमच्या समोर हात पसरतात. अशा वेळी आपल्याला वाटतं की बिचारा अडचणीत आहे, पण खरं सांगायचं तर त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक चालतं फिरतं ATM मशीन असता. गावरान भाषेत सांगायचं तर ज्याला पोहायचंय त्याला हात द्यावा, पण जो स्वतःहून बुडायला बसलाय त्याला खांदा देऊ नये. तुमची मदत घेऊन स्वतःची लाईफस्टाईल मात्र अजिबात कमी करत नाहीत. ते नवीन कपडे घेतील, बाहेर हॉटेलला जातील, पण तुमचे पैसे द्यायला त्यांच्याकडे कधीच नसतात. अशा लोकांना वारंवार मदत करणं म्हणजे त्यांच्या आळसाला खतपाणी घालण्यासारखं आहे. तुमची मदत ही एखाद्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी असावी, कोणाचं आयुष्यभराचं ओझं वाहण्यासाठी नाही. त्यामुळे जर एखादा माणूस पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पैशाची मागणी करत असेल तर त्याला ठामपणे नाही म्हणायला शिका. तुमचे एक नाही तुम्हाला भविष्यातील मोठ्या मानसिक त्रासातून आणि आर्थिक नुकसानीतून वाचवेल. नंबर 6, तिसऱ्या माणसाला मध्ये ठेवा किंवा साक्षीदार ठेवा. हा 6वा मुद्दा तुमच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी अत्यंत कळीचा आहे. जेव्हा आपण मोठ्या रकमेचा व्यवहार करतो तेव्हा नाता आहे म्हणून काय झालं असे म्हणून तो व्यवहार गुपित ठेवू नका. व्यवहार करताना घरातील एखादा मोठा माणूस किंवा विश्वासू नातेवाईकाला साक्ष म्हणून सोबत ठेवा किंवा किमान त्यांना त्या व्यवहाराची पूर्ण कल्पना द्या.
अनेकदा होतं असं की ज्याला आपण पैसे दिलेत तो माणूस नंतर सोयीस्करपणे विसरतो किंवा मी पैसे घेतलेच नाही असं म्हणून हात झटकतो. अशा वेळी तुमच्याकडे कोणताच पुरावा नसल्यामुळे तुमची गोची होते. गावरान भाषेत सांगायचं तर साक्षीशिवाय व्यवहार आणि शहाणपणाशिवाय व्यापार कधीच टिकत नाही. तिसऱ्या माणसाला माहीत असल्यामुळे घेणाऱ्यावरती एक सामाजिक दबाव राहतो की आपल्याला पैसे परत करायचे आहेत. व्यवहार पारदर्शक ठेवला तर तुमचं नातं आणि कष्टाचा पैसा दोन्ही सुरक्षित राहतील. नंबर 7, नातं आणि व्यवहार याची गल्लत करू नका. हा शेवटचा मुद्दा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरू शकतो. कारण इथंच नातं आणि व्यवहार यांची सरमिसळ होऊन सगळा गोंधळ होतो. कायम लक्षात ठेवा, प्रेम एका जागी आणि पैसा एका जागी. अनेकदा आपण नातेवाईक आहे म्हणून व्यवहारात ढिलाई देतो किंवा समोरच्याने पैसे मागितले की आपल्याला वाटतं की आपण त्याला मदत केली नाही तर आपण वाईट ठरू. पण मित्रांनो, व्यवहार हा नेहमी व्यवसायासारखाच स्पष्ट असावा. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिलेत तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या माणसाचे मालक झालात किंवा त्याने तुमची गुलामी करावी. तसंच समोरच्याने पैसे घेतलेत म्हणून त्याने तुमच्यावरती उपकार केलेत. गावरान भाषेत सांगायचं तर मैत्रीत मस्करी चालते पण पैशात हिशोबच चालेल. जेव्हा तुम्ही नातं आणि पैसा यांची गल्लत करता तेव्हा नात्यातलं प्रेम कमी होतं आणि पैशाचा अहंकार वाढतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं वर्षानुवर्ष टिकून राहावं तर व्यवहाराच्या वेळी नातेवाईक विसरून एक जागृत माणूस म्हणून व्यवहार करा. स्पष्ट हिशोब आणि वेळेवरची परतफेड यामुळे नात्यातली विश्वासार्हता टिकून राहते. पैसा पुन्हा कमवता येतो पण एकदा व्यवहारावरून नात्यात तडा गेला की तो साधणं कठीण असतं. म्हणून व्यवहार स्वच्छ ठेवा आणि नातं मनापासून जपा. तर मित्रांनो, नातेवाईकांना पैसे देताना लक्षात ठेवायच्या या होत्या 7 महत्वाच्या गोष्टी. बघा, पैसा आज आहे आणि उद्या नाही. पण एकदा का रक्ताच्या नात्यात पैशामुळे विष कालवलं गेलं तर ते नातं पुन्हा साधणं अशक्य असतं. आपण कोणाला मदत करू नये असं मी अजिबात म्हणत नाही, पण तुमची मदत ही समोरच्याचं रडगाणं थांबवण्यासाठी असावी. तुमचं स्वतःचं हसणं हिरावून घेण्यासाठी नको. कष्टाचा पैसा घामातून येतो. तो कोणालाही देताना 100 वेळा विचार करा. कारण शेवटी वेळेला धावून जाणारा तोच खरा नातेवाईक, पण दिलेल्या शब्दाला जागणारा तोच खरा माणूस. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून पटला असेल तर तुमच्या त्या मित्राला किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांचा स्वभाव खूप भोळा आहे. धन्यवाद.